ह्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत रेशो पद्धत पण आणि पर्सेंटेज वाईज पण रेशो आपण हे बायफर्गेशन कसं करायचं ह्या दोन्ही गोष्टी आपण ह्यामध्ये शिकणार आहोत. तर पहिला डेटा समजून घेऊया. हे काय आहेत तर काही पार्टनर्स आहेत आणि त्यांनी काही त्यांचे इन्व्हेस्टमेंट केलेले आहेत आणि खूप वर्षापूर्वी त्यांनी एक जागा घेतली होती. ती किती रुपयाला घेतली त्यासाठी मी सम काढला. तर 7,90,000 रुपयात एक जागा घेतली होती आणि आता ती विकली तर तिला प्रॉफिट आला 15,00,000 रुपये. आता हे 8 जण हे कसं बायफर्गेट करून घेणार? तर मोस्ट ऑफ द जण काय करतात तर इज इक्वल टू 15 लाख डिवायडेड बाय हे किती जण आहेत तर 8 लाख. मग हे काय करणार तर 1,87,500 हे सगळ्यांच्या समोर नोट करत येतात. पण आता जे आपण हे जे प्रॉफिटचं डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे ते कसं केलं आहे तर इक्वल पार्ट्समध्ये. पण इन्व्हेस्टमेंट त्यांचे इक्वल होत्या का? तर प्रत्येकाने जर सेम इन्व्हेस्टमेंट केली असती तर हे गणित आहे ते परफेक्ट झालं असतं. पण आता इथे बघा, ज्यांनी इन्व्हेस्टमेंट केली त्याच्याप्रमाणे आपण त्या प्रोपोर्शनमध्ये देतो आहे का? ज्यांनी कमी केले त्याला पण सेम देतो आहे, ज्यांनी जास्त केले त्याला पण सेम देतो आहे. आता ह्याच्यासाठी काय करायला लागेल तर आपल्याला रेशो काढायला लागतील किंवा पहिलं आपण पर्सेंटेज मेथड बघूया. ठीक आहे. तर पहिलं काय करायचं तर ही विश्वदीपची जी इन्व्हेस्टमेंट आहे ते 7,90,000वर किती किती पर्सेंट आली ते कॅल्क्युलेट करायची. तर इज इक्वल टू 1,00,000 डिवायडेड बाय टोटल इन्व्हेस्टमेंट इंटू 100 किती आली 12.66%. म्हणजे काय तर विश्वदीपचा ह्या टोटल इन्व्हेस्टमेंटमध्ये किती पर्सेंट भाग आहे तर 12.66%. म्हणजे प्रॉफिटमध्ये पण त्याला तेवढाच भाग दिला पाहिजे. मग ते कसं काढायचं तर इज इक्वल टू आलेला प्रॉफिट इंटू 12.66%. सेम असंच तुम्हाला काय करायचं आहे तर प्रत्येकाचं करायचं आहे. इज इक्वल टू धिस डिवायडेड बाय टोटल इन्व्हेस्टमेंट इंटू 100 आणि सेम तसंच काय करायचं तर 15,00,000 इंटू 6.33. शिफ्ट दाबून पर्सेंट द्यायला विसरायचं नाही, नाही तर ती 6 पट नंबर होईल तो. आता इथे मी काय करतो थोडंसं लॉक करतो. हा डिवायडेड बाय 7,00,000 इज इक्वल टू डिवायडेड बाय 7,90,000 ह्याला लॉक केलं पाहिजे इंटू 100. ओके. आता हा मी फॉर्म्युला आहे तो खाली कॉपी पेस्ट करतो आणि पर्सेंटेजचं पण सेम करून टाकतो. 15,00,000 इंटू 31% एंटर. आणि हा फॉर्म्युला आहे तो कॉपी पेस्ट करतो आणि ह्यांची टोटल आहे हे 15,00,000 आली पाहिजे. इज इक्वल टू सम टॅब एंटर आली. आणि हा जो रेशो आपण जो काढलेला आपलं हे जे पर्सेंटेज काढलं आहे त्यांची टोटल ही 100 आली पाहिजे. आता इथे बघू शकतो ज्याची इन्व्हेस्टमेंट जास्त आहे त्याला प्रॉफिट शेअरिंग पण जास्त आहे. ज्यांचे इन्व्हेस्टमेंट सेम आहेत त्या दोघांना पण सेम अमाऊंट बायफर्गेट केले. ज्याची कमी आहे त्याला कमी दिलेले आहेत. सेम सिनॅरिओ आता आपण रेशो वाईज करायचा आहे. जर तसं तुम्हाला कॉलेजमध्ये किंवा स्कूलमध्ये वगैरे झालं असेल ABCR पार्टनर्स त्यांचा प्रॉफिट रेशो आहे 3:2:1. तेच आपल्याला रेशो काढायचा आहे. आता ह्या इन्व्हेस्टमेंट आहेत त्यांच्यावरनं रेशो काढण्यासाठी आपल्याला पहिलं काय करायला लागेल तर कॉमन झिरो कट करायला लागतील. कॉमन झिरो कट म्हणजे काय तर हा समजा आपण हे 2 नंबर पकडले तर ह्याच्यातला छोटा नंबर कुठचा आहे तर 50,000. त्याच्यावरती असलेले झिरो किती आहेत तर 4. म्हणजे दोन्हीतले जर 4 झिरो केले कट तर इथे किती राहतात आणि इथे किती राहतात. तसंच आता मी शेवटपर्यंत जर नंबर बघितला तर ह्याच्यामध्ये सगळ्यात छोटा नंबर आहे 15,000. मग त्याच्यावरती किती झिरो आहेत तर 3. म्हणजे प्रत्येकातनं 3-3 झिरो कट होतील. म्हणजे इथे किती राहील 100, इथे किती राहतील 50, इथे 250, 200, 50, 15, 100 आणि 25. आता ह्या सगळ्या नंबर्सना असा एक कुठचा तरी नंबर आहे की ज्याच्यानी पूर्ण डिवाईड होऊ शकतात, म्हणजे पूर्ण भाग लागू शकतो.
म्हणजे थोडक्यात काय, तर हे सर्व नंबर कुठच्या तरी एका पाड्यात येतात, त्यांनी त्याला डिवाईड होऊ शकतात. तर मग मी त्याला 5ने डिवाईड केला, डिवायडेड बाय 5. आता हा जो आपल्याला मिळाला आहे त्याला अजून काय डिवाईड होऊ शकतं का? नाही, कारण का इथे 3 आला आहे. मग हा मिळाला तो आपल्याला रेशो मिळाला. म्हणजे काय, जर तुमचा प्रॉफिट आहे तो ह्या रेशोमध्ये डिवाईड करायचा, 20:10:50:40:10:3:10:5. मग आपण पहिलं काम काय आहे, तर आपल्याला ह्याचं टोटल करून घ्यायचे. आणि जी आलेली टोटल आहे त्याचे 158 पार्ट्स करायचे. म्हणजे सॉरी, जे आलेली रेशोची जी टोटल आहे ते प्रॉफिटचे तेवढे पार्ट करायचे आहेत. म्हणजे काय होईल, तर 1 पार्ट्सची किंमत येईल, दिस डिवायडेड बाय 158. म्हणजे काय आले, तर 9,493 हे काय आले, तर 1 पार्ट्सची किंमत आली. असे विश्वदीपला किती द्यायचे, तर 20 पार्ट्स द्यायचे. मग काय करणार, सिम्पल मल्टिप्लिकेशन, 1 पार्ट्स इंटू 20, एंटर. सेम तसंच 1 पार्ट इंटू 10 पार्ट्स. जर नीट बघाल तर त्यांची म्हणजे जे पर्सेंटेज वाईज आलेली टोटल जे बायफर्गेशन आणि ह्याच्यामध्ये काहीच फरक नाही आहे. आपण पूर्ण करून पण बघूया एकदा. यांची पण टोटल करूया आपण. बघू शकतो आपण इथे सेम आहेत अगदी. काही पैशांमध्ये म्हणजे डॉटमधला जो पुढचा जो डिजिट आहेत ते पण अगदी सेम आहेत. तर आपण इथे बघितलं ते पर्सेंटेज वाईज आणि इथे बघितलं ते रेशो वाईज. आता पर्सेंटेज वाईज इझी काय आहे, तर जर समजा काय कायचे इन्व्हेस्टमेंट जर समजा अशा असत्या 1,12,314, म्हणजे कॉमन झिरोचा काय संबंधच नसतात, तर शेवटी तुम्हाला काय करायला लागलं असतं, त्या इन्व्हेस्टमेंटची टोटल मारायला लागली असती आणि मग इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टमेंटनुसार तुम्हाला पर्सेंटेज काढायला लागले असते आणि शेवटी जे आपण जे पहिलं जे गणित बघितलं होतं तेच बेस्ट आहे. हे रेशो कधी यूज होतं, जर कॉमन झिरो असतील तर. तुम्ही पण हे प्रॉपर सॉल्व करा. व्हिडिओ डायरेक्टली पूर्ण बघू नका. जिथपर्यंत जेवढ्या स्टेप फॉलो करता येतील तेवढं करा, स्टॉप करा आणि मग तुम्ही स्टार्ट करा. आणि मग जर अडलात तर तुम्ही परत एकदा बघा.